श्री स्वामी समर्थ. आज आपण करत आहोत मटकीची रस्सा भाजी. यासाठी मी बाउलमध्ये रात्री बैजू घालून मोड आणलेली मटकी घेतलेली आहे. साधारण 100 ग्रॅम एवढी आहे ती मटकी. यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य: हळद, घरचा मसाला, जिरं, मोहरी, मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहोत. प्रथम मटकी छान आपण भाजून घ्यायची आहे. यामध्ये मटकी घातलेली आहे, मी सगळी धुवून स्वच्छ घेतलेली आहे मटकी. आता ही आपण छान हलकी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. गावरान मटकी आहे ही. छान असे मोड आलेले आहेत मटकीला. आता आपण मसाला करूया. त्याच्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे, आलं, लसूण, थोडासा कढीपत्ता, वाटणामध्ये घातलेला थोडासा कढीपत्ता, आणि थोडा ते आपण फोडणीसाठी ठेवलेला आहे. भरपूर अशी हिरवी ताजी कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला छान असा बारीक वाटून घेऊया. तर आपली मटकी छान भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी मटकी काढून घेतली आणि त्याच सेम कढईमध्ये मी आता फोडणीची तयारी करते. तेल घातलेलं आहे, मोहरी छान तडतडल्यावर पुढील साहित्य घालायचं. मोहरी छान तडतडली आहे, मग जिरं घातलंय थोडंसं, बारीक चिरलेला कांदा, याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे फोडणीमध्ये. मी वाटणामध्ये पण घातला होता थोडा, आताही थोडा घातला आहे. आता कांदा आपण छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. मीठ घातलेलं इथे चवीप्रमाणे, जेणेकरून कांदाही लवकर ब्राऊन होईल. तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. आणि आता मी जे मटकीला वाटण केलं होतं खोबरं कोथिंबीरीचं, ते घातलेलं आहे. त्यामध्ये घातलेली हळद 5 चमचा, घातलेला आहे घरचा मसाला घातलेला आहे. घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी. साधारण 1 टेबलस्पून एवढा घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. मसाला छान भाजलेला आहे, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता या स्टेजला आपण यात भाजलेली मटकी घालून घेऊयात. छान अशी भाजलेली मटकी घातलेली आहे, कोथिंबीर घातली मी थोडीशी, आणि बारीक चिरलेला टोमॅटो. तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालेल, पण छान लागतो. अशा प्रकारे आता आपण सगळे एकजीव मसाल्यामध्ये मटकी एकजीव करून घेऊया. आणि वरतून थोडंसं पाणी घालून घेऊया. छान अशी उकळी आलेली आपल्या मटकीला. सबस्क्राईब.